सांगली के आटपाड़ी में मराठा समाज की सभा में मनोज जरांगे पाटिल ने सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि पश्चिम महाराष्ट्र में मराठा समाज एकजुट नहीं, ऐसा कहने वाले आटपाड़ी आकर देखे, यहाँ हर तरफ मराठा समाज नजर आएगा। जरांगे ने दावा किया कि शिंदे समिति ने 58 लाख रिकॉर्ड खोजे हैं, जिनके आधार पर 2.5 से 3 करोड़ मराठा आरक्षण के दायरे में आ सकते हैं। उन्होंने स्पष्ट किया कि मराठा समाज ओबीसी का आरक्षण नहीं मांग रहा। जरांगे ने रिकॉर्ड और प्रमाण पत्र रद्द करने को लेकर सरकार पर सवाल उठाए और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर भी तीखा हमला बोला। ज्या पोरीची व्हॅलिडिटी थांबली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झाली। बघा कार्यक्रम भावांकडे आपाचा सगळे बघितलो आम्ही। बावन ऐकलंच नाही, कुठून निघलं बावन आणि कुठून नाही, आणि शामलाच्या नादी लागलं। मी म्हणजे का काय भाऊ, मी म्हणलं मोदी तर जीव जाळून दिल्या, रात दिवस माझा मराठा समाज रस्त्यावर मराठ्यांचं श्रेय व्हायला जोडायचं। शिवत घ्यायला सुरुवात केली, कलेक्टरला विचारलं प्रमाणपत्र का देत नाही, त्यालाही सांगताय ना, सांगा होतं पलीकडून मोहन जोदडे हडप्पा मालिकुल्ली चिंगरला मोदी ती म्हणलं भाऊ मोदीचे प्रमाणपत्र देण्याचं कारण सांगते, मला 52 पर्यंत पत्रच काढले की मोदीचे प्रमाणपत्र घेऊ नका। अरे बापरे, म्हणलं पत्र दाखव, येत ना पत्र, शिवाट बसर माणसाला शिवाट। इतके कोण हे लोक मराठीचे वागू शकतात, हे राज्यात आणि देशात कधीच असं मंत्र्याकडून काढलेलं नाही। संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं। असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला ते मंत्रिपदाचा अधिकार दिलेला नाही। खोटा नाहीये नाही लोक, ते प्रमाणपत्र रद्द करायसाठी त्यांनी प्रमाणपत्र पत्र काढलं, इन्व्हेस्टमेंट करून दिलं। 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करावं अधिकाऱ्यांना देऊ, कारण यांच्याकडे ईडी आहे। कोणी नाही ऐकलं की ईडी आली की त्याला घोडा लावायचा, पुन्हा येत नाही। हे ईडीला घेते, चाललाच पक्ष। फडणवीस साहेब आपण म्हणून टेंजर ईडी भिडी चलत असतात, एका गटात आउट करून दिला। शहाणपणा नाही करायचा। माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? दुसरी एक पत्र आपल्याला लागलं, जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यांनी आदेश केला दही अंड्याचं व्हॅलिडिटी देण्यात यावी। आता ह्यो कागद त्यांच्या फाईलला हस्तगत केला, मराठ्यांना दाखवला। आपलं खरं असूनही आपल्याला दिलं जात नाही, आणि मराठ्यात अशी चीड निर्माण झाली 3-4 दिवसात कळाल्यानंतर। मायबापांनी जर अगोदर असं म्हणलं असतं, यांनी असं केलं तर तिकडून ते म्हणले असते। आरोप करते मी सिद्ध करून दिलाय मराठ्यांसमोर, यांनी पत्र काढून रद्द केलंय, आणि दुसरेही ऑर्डर झाल्या व्हॅलिडिटी म्हणून सकाळी रद्द केली शिरसाटने। तो एकनाथ शिंदेचा, एकनाथ शिंदे साहेबाला मी 3 वर्षात एकही शब्द दाखवलेला नाही, आणि माझी इच्छा सुद्धा नव्हती। मला आजही खरं वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब शिरसाटच्या हाताने इतकं वाईट कृत्य आणि पाप दाखवलं मराठ्यांच्या समाजाच्या लेकराचं केलं। प्रमाणपत्र रद्द करायचं पाप, गोरगरिबाच्या लेकराच्या अन्नात विष घालायचं काम एकनाथ शिंदे साहेब करतील हे मराठ्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नाही, कारण त्या माणसाने समाजासाठी काम केलं आणि सगळे त्यांच्या पाठीशी। मला मंत्र्याशी संबंध ठेवायचे नाही,
मला मंत्र्यांशी मैत्री करायची नाहीये. मी हे आंदोलन संबंध मेंटेन करण्यासाठी उभा केलेलं नाहीये. माझ्या गरीबाच्या लेकराच्या आडवा कोणी जरी आला ना, मी त्याला मोजणार. कारण माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. माझा समाज माझा देव.